खरं तर ते सुद्धा नशिबात नाही. अगोदर धाव घेण्याचा प्रयत्न झाला असता तर जाता जाता कुठेतरी पैसे सोडवले असते आणि JWR ट्रॉफीच्या फायनल मध्ये प्रवेश केलाय. तो अर्थात स्वर्गीय रामदास शेठ फडके प्रतिष्ठान मोरबे टीमनं JWR ट्रॉफीची फायनल गाठले. 50 धावा केल्या पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आणि 30 वर रोखलं या स्पोर्ट्स सोळे टीमला. तब्बल 20 धावांना मात्र हा सामना जिंकला आणि थेट फायनलचं तिकीट मात्र मिळवलंय ते मोरबे टीमनं. अभिनंदन टीम मोरबे. याच दरम्यान सन्माननीय दिनेश पारधी या पाहुण्यांना विनंती असेल की आपण स्टेजवर यावं. आपला मनपूर्वक स्वागत ग्रामपंचायत सदस्य. तर ग्रुप ग्रामपंचायत मौसारे दिनेशजी पारधी साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना विनंती आहे आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. JWR ट्रॉफी 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सेमीफायनल सेकंड क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या प्लीज. ओमसाई तुर्भे आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ तुम्हाला पाहायला मिळेल अश्विक अँड प्रिन्सी गावदेवी कानपोले. मनखुश नाईक साहेबांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना विनंती करतोय की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मनखुश नाईक साहेब आपण पुढे या. या मनकुजी नाईक साहेब यांचा आज सन्मान इथे केला जाईल. यथोचित मान सन्मान करण्यासाठी मी आमचे भाया दादाला विनंती करतो प्रतीक दादा की आपला शुभास्ते हा सन्मान करावा. प्रतीक दादा ऑर्गनायझर ऑफ JWR ट्रॉफी, द वॉर्म वेलकम मनकुजी नाईक. सन्माननीय जीवन ठोंबरे सर प्लीज यांचा सन्मान इथे केला जाईल. ऑर्गनायझर कमिटी यांचे शुभ हस्ते यथोचित मान सन्मान इथे केला जातोय. 4 दिवस विशेष सहकार्याची भूमिका या स्पर्धेसाठी दिली आहे. थँक्यू सो मच फॉर दिस कॉपरेशन. So man of the match goes to award man of the match. Man of the match goes to Vinit Fadke, player of the match. Vinit Fadke, player of the match. Please come on the stage. मी प्रताप सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यासाठी यावं. प्रताप सर मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड देण्यासाठी आपण यावं. प्लेयर विनीत फाडके. तर मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार मात्र दिला जाईल. विनीत फडके आपण लगेच यायचंय पुरस्कार घेण्यासाठी. अफलातून खेळ विनीत फडकेचा राहिला या मॅच मध्ये. आणि पॅकर राजेश शेठ अभिनंदन. टीम गो टू फायनल मोरबे. आतापर्यंत भरपूर चषक जिंकले आणि हा देखील एक मानाचा तुरा रोवलाय तुम्ही. विनीत थोडा धावत यावं आपण प्लीज फास्ट. Man of the match goes to विनीत फडके. सामनावीर प्रताप सर आणि राजेश फडके पॅकर ऑफ द टीम मोरबे यांच्या शुभ हस्ते पुरस्कार. सेमीफाइनल 2 वेलकम टू ऑल. वेरी फर्स्ट बॉल रोहित पाटिल. पिछले मुकाबले में 0 पर आउट हुए थे. रोहित पाटिल 1 रन के साथ खाता खोलते हुए उनके साथ चेतन पाटिल है युवा खिलाड़ी कानपोली की ओर से. और गेंदबाजी मार्ग पर है नवी मुंबई तुर्बे के. अभी गेंदबाजी मार्ग पर है भूषण पाटिल की टीम. नमित जैसे तगड़े बल्लेबाज है द डायमंड ऑफ नवी मुंबई. और उनके खिलाफ कानपुली टीम आदविक एंड प्रिंस 11 गावदेवी.
वन ऑफ द फैबुलस मैच, बिगेस्ट राइवलरी मैच, बिग फाइट, दो तगड़ी टीमों के बीच में ये महामुकाबला है। दोनों टीम एक से बढ़कर एक धुरंधर खिलाड़ी दोनों टीम में शामिल है। मजा आएगा। बिगेस्ट राइवलरी मैच। बॉल तैयार, अभी पटकी हुई गेंद अंदर की दिशा में स्विंग होती हुई कट किया बॉल को पॉइंट पर, फील्डर 1 रन मुकम्मल हुआ। 2 सिंगल 2 गेंदों पर 4 ओवर का यह मैच है। और इस बार मोरबी टीम ने बाजी मारी। पिछले मैच में मोरबी टीम पहली टीम बनी है जो फाइनल की दावेदारी पेश की है JWR ट्रॉफी में। अभिनंदन टीम मोरबी, एक नई ट्रॉफी उठाने का सम्मान उनको मिलेगा इस समय का फाइनल में। बोला तैयार, हवा में पावर प्ले में कोई फील्डर नहीं है। लॉफ्टेड ऑफ ड्राइव, इनसाइड आउट, 6 में तब्दील, दूरी 6 की मंजूरी। क्लास इज परमानेंट, फॉर्म इज टेम्पररी, क्लास स्ट्रोक जस्ट लाइक लेदर क्रिकेट। रोहित पाटिल अपने क्लास के लिए वो पहचाने जाते हैं। देखिए किस तरीके से क्लास स्ट्रोक खेला है। लॉफ्टेड ऑफ ड्राइव, कवर ड्राइव भी आप कह सकते हैं। लॉफ्टेड 6 रनों के लिए। हल्की सी एज लगी है विकेटों के पीछे। चलिए भाग्य का सहारा, छोटा सा किनारा, लॉन्ग स्टॉप, बाउंड्री के बाहर, 5-4, 4 रनों के लिए। 12 पे 0, 4 गेंदों के बाद ओले के हमारे दर्शक मैच का मजा लेते हुए। राकेश भाई गायकवाड़ उसमें, रुपेश भाई गायकवाड़, वेलकम टू ऑल। टॉप 4 में एक ट्रॉफी आर्या ओले के नाम पर यहाँ पर रही है। एक ट्रॉफी मोरबी टीम, एक ट्रॉफी तुर्बे और एक कानपुली के नाम पर रही। टॉप 4। 12 पे 0, पावर प्ले, लास्ट 2 बॉल। अच्छा स्ट्रोक है, घुटना टेका है, दिशा दिखाई, बैकवर्ड स्क्वायर लेग, बाउंड्री से दूर है। 5-4, दूसरा चौका लगातार। रोहित मैन लंबी पारी खेलना जानते हैं। पिछले मैच में 0 पे आउट हुए थे, अभी पारी को संभाला है उन्होंने और एक कमाल की बल्लेबाजी है। 2-4 इन अ रो। 16 पे 0, 5 गेंद अभी को बड़ी मार लगी है। पहले गेंदबाज को ये तगड़े स्ट्रोक मारे। ये हमारे ऑर्गेनाइजर टीम अश्विन पाटिल, अजित मुंगा जी पर ये चर्चा कर रहे वहां पर कंट्रोल रूम में। लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट ओवर। इनसाइड आउट खेलना था ऑफ साइड पे, लेकिन यॉर्कर गिरी है बैट एंड पैड के बीच में। लास्ट बॉल पे 0। 15 पे रोहित पाटिल का टोटल है, चेतन सिंगल। टीम पहुंचे 16 पे 0। फिर से एक बार टीवी कंट्रोल रूम में यहाँ पर दिखाया जाएगा। 16 पे 0, एक छक्का, 2 चौका, 2 सिंगल के माध्यम से काउदेवी कानपोली वॉन द टॉस एंड डिसाइड टू बैट फर्स्ट। इसका कारण था कि इससे पहले तीनों मुकाबले कानपोली ने पहले बल्लेबाजी करने के बाद ही जीते, डिफेंसिव बॉलिंग। पहले मुकाबले में इन्होंने नेरे टीम को हराया, 45 रन डिफेंस किए। दूसरे मुकाबले में कानपुली का मैच था मोटी जुई के साथ और उनके खिलाफ भी उन्होंने डिफेंसिव मेरे ख्याल से बॉलिंग की। और तीसरे मुकाबले में इन्होंने पारगांव को हराया। ये वह कानपुली का चौथा मैच है। एक टीम तलोजा MIDC से कानपुली, जो अपने नाम की छाप हमेशा छोड़ी है उन्होंने टेनिस क्रिकेट में। इनके युवा खिलाड़ी, मैंने अभी कहा कि उज्जवल भविष्य कानपुली का, और उनके खिलाफ भूषण पाटिल की आर्मी। सन्माननीय मनकुश नाईक साहेब यांच्याकडून स्पर्धेला 5,000 रुपयाचं योगदान पाठबळ देण्यात आलं, त्यांचं मी हार्दिक आभार व्यक्त करतोय। वॉर्म वेलकम, थैंक यू। 1 ओवर 16, चेतन पाटिल स्ट्राइक एंड पर। गेंदबाजी में राकेश, हल्की सी एज पीछे गई है, पॉइंट पर फील्डर है। 1 मुकम्मल, 2 के लिए भाग रहे, भाग मिलका भाग 2 मुकम्मल हुए। तीसरे के लिए रोहित कोशिश कर रहे हैं, लेकिन 2 पे संतुष्ट और टीम 18 पे पहुंची है। सन्मान्य राकेश जी, महेश जी और रुपेश जी, इनकी ओर से टूर्नामेंट के लिए 10,000 का योगदान, आप तीनों का हार्दिक आभार व्यक्त करते। 18 पे 0, पहला सत्र यहाँ पर शुरू है। कानपुली क्या वापस हो गेंदबाजी की ताकत दिखाएगी, लेकिन उनको 4 ओवर में बड़ा टारगेट चाहिए क्योंकि भूषण पाटिल है, नमित है, तगड़े बल्लेबाज है। उछाल खाने वाली गेंद है, वेरिएशन अच्छा है। पिछली गेंद गुडलैंड स्पॉट पर डाली थी, इस बार फुल लेंथ गेंद डाली और थोड़ा बाउंस। 0,
दो गेंद पर 2 आए मात्र। कहते जितना डरोगे उतना डराएंगे, तुम कोशिश करो बड़े बड़े सर झुकाएंगे। जरूरत नहीं थी, चेतन पाटिल निराश कर रहे, लेकिन रोहित ने 15 रन बनाए 5 गेंदों पे। चेतन पाटिल अब निराश कर रहे, 2 गेंद डॉट लगातार। राकेश अच्छी गेंदबाजी इनकी, कम बैक इस ओवर में होता हुआ किफायती गेंदबाजी, लेंथ लाइन परफेक्ट, परफेक्ट बॉल और ब्यूटी ऑफ डिलीवरी, ब्यूटी ऑफ डिलीवरी गेंदबाज राकेश के द्वारा प्रभावित किया आज सेमीफाइनल 2 में। चेतन पाटिल बहुत ही कंफ्यूज है कि कहा किस दिशा में शॉट सिलेक्शन के लिए। ये देखिए क्या कमाल की गेंदबाजी है, परफेक्ट बॉल। Oh, that's beautiful delivery. Once again, 4 ball dot. Back to back, 4-0. इससे बढ़िया गेंदबाजी क्या हो सकती है। चेतन पाटिल बांध के रखा है इन्हें, बड़ा बल्लेबाज को खामोश। राकेश अफलातून जगह बनाई है, क्रॉस द लाइन खेला है, लॉन्ग लेग पर कोई फील्डर नहीं। आखिरी गेंद पे रन है 4, लेकिन उसके बावजूद अच्छी गेंदबाजी। 4 डॉट मायने रखते सेमीफाइनल में राकेश, ब्यूटी ऑफ डिलीवरी। 4 डॉट के बाद चौका लगाए, कानपुली निराश। 2 ओवर का खेल समाप्त है। पहले ओवर में 16 आए थे, मुझे लगा कि 30 बनेंगे 12 गेंदों के बाद, लेकिन बने 22। 0 विकेट। टीम अद्विक एंड प्रिंस 11, गावदेवी कानपुली, द पैकर ऑफ द टीम सुजित पाटिल एंड परेश पाटिल। 22 लॉस ऑफ 0। 27 गाव कमिटी नंदराज शेठ मुंगाजी यांच्याकडून स्पर्धेला 15,000चं योगदान देण्यात आलं। धन्यवाद, आभार नंदराज शेठ मुंगाजी तुमचं। 15,000। 22-0, 12 गेंदों का खेल बचा है। JWR ट्रॉफी 1,20,000 की धनराशि है। चैंपियन की ट्रॉफी हमारे स्टेज के नजदीक है। 4 गोल्डन ट्रॉफी, मैन ऑफ द सीरीज के लिए सरप्राइज गिफ्ट है। संस्कार स्पोर्ट्स का बल्ला भी है। ऐसे कई सारे इनाम है JWR में। JWR बहुत बड़ी कंपनी है जो अपने लॉजिस्टिक कार्गो के लिए पहचानी जाती है, शिपिंग लाइन के लिए। एक्सपोर्ट ऑफ डॉक्यूमेंटेशन, गुड्स एंड सर्विस JWR का काम होता है। JWL, JWC, JWL यानी लॉजिस्टिक, JWC यानी कार्गो, JWR द रॉ मटेरियल ऑफ फैक्ट्री। 3rd ओवर लॉफ्ट किया हवा में, स्वीट साउंड ऑफ द बैट, मिड विकेट बाउंड्री के नजदीक हो। व्हाट अ फील्डिंग, अफलातून, क्या फील्डिंग का स्टैंडर्ड है भाई। 1, 2, 3 मुकम्मल हुए। फील्डिंग कमाल की थी वहां पे। नमित थे वहां पर फील्डिंग पोजीशन में, बॉडी बैलेंस बनाया नमित ने और रोका है गेंद को। 25 पहली गेंद पे 3। चेक करने के लिए अंपायर का कोई कॉल यहां पर नहीं आया, तो यस, मैच ऑन। 25 लॉस ऑफ 0। उच्च कोटि का मैच है ये। क्वालिटी क्रिकेट, क्वालिटी फील्डिंग, स्टैंडर्ड ऑफ फील्डिंग नमित, अफलातून, अविश्वसनीय। यॉर्कर गिरी है परफेक्ट, मिड ऑफ से लॉन्ग ऑफ पे सिंगल यहां पर मिलेगा। पहले ओवर में बड़ी मार लगी थी 16 की, उसके बाद बल्लेबाजों पे दबाव नजर आ रहा है, बड़े स्ट्रोक नहीं आ रहे और गेंदबाज जीत का फॉर्मूला बना रहे। क्वालिटी क्रिकेट कि गेंदबाज जानते कि अगर लो स्कोरिंग का ये मैच होगा तो उनके लिए आसान बनेगा। सिंगल से गेंदबाज को कोई फर्क नहीं पड़ रहा है, नो प्रेशर। अच्छा स्ट्रोक के दिशा दिखाई, लॉन्ग लेग पर फील्डर है वहां पे, सिंगल मिलेगा। कमाल की गेंदबाजी है, कोई बड़ा स्ट्रोक यहां पे नहीं आ रहा है। 1 रन मिलेगा। आदेश मते भी डगआउट पे है अभी तक। 1 रन। 27 रन। इस सिंगल डबल का मैच नजर आ रहा है। वो सेमीफाइनल का रुतबा, सेमीफाइनल का जोश कम बढ़ रहा है, जुनून नहीं नजर आता हुआ। अच्छा स्ट्रोक है सामने, मच नीडेड 6। जरूरत थी एक बड़े स्ट्रोक की
क्योंकि ये सेमीफाइनल है और फाइनल में जाने के लिए लोहे के चने तो चबाने पड़ेंगे। चेतन पाटिल स्लॉट में आया, प्लॉट में गया, हेलीकॉप्टर छक्का, 33 पे पहुंचे टीम कानपुली। 2 गेंद बची है, आए 11 4 गेंदों पे। एनआर पैनल का ये इशारा 6 के साथ भाविन पाटिल ओवर करते हुए तीसरा। 33 पे 0, सेमीफाइनल 2 महामुकाबला। धीमी गति की बॉल, क्लीन बोल्ड, दांडी गोल, फर्नीचर डिस्ट्रॉय, विकेट नंबर फर्स्ट। 33 लॉस ऑफ 1। अब मैदान में आदेश मते आएंगे। लास्ट बॉल, ओवर नंबर 3, ये देखिए स्विंग एंड मिस। लास्ट बॉल ऑफ दिस ओवर। प्रोजेक्ट स्कोर कहता है 47 बनेंगे। करंट रन रेट 11.65 का है। 100 ओवर 1 थी है। धीमी गति की बॉल पर स्विंग अँड मिस, आउट हुए चेतन पाटील, क्लीन बॉल। चला, समोरची गाडीची लाईट आहे ती बंद करायची आहे. जो मेन गेट आहे तिथे लाईट्स ऑफ करायचे, बॅटरला प्रॉब्लेम होऊ शकते. मेन गेटच्या समोर जी कार आहे बघा, लाईट्स ऑन आहे, आपण ती ऑफ करा प्लीज. 33 लॉस ऑफ 1. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओवर. भाविन पाटिल 11 दिए 5 गेंदों पर. फास्ट एंड फ्यूरियस. आदेश मते 2 मुकाबले 3 मुकाबले में खामोश थे और इस बार भी खामोश. आज आदेश का बल्ला नहीं चला, डाउनफॉल नजर आ रहा है आज पूरे मुकाबले में आदेश मते का. 0. 3 ओवर का खेल समाप्त हुआ है. 33-11 का रन रेट, मात्र 2 विकेटों के नुकसान पर, और आदेश मते निराशाजनक रहे इस मुकाबले में. आज उनका दिन नहीं है, ना उनकी रात है, खामोश है आदेश. रोहित पाटिल 19 पे खेल रहे इस मुकाबले में. अब निखिल मैदान में एंटर होते हुए लास्ट ओवर के लिए. सेमीफाइनल 2 मोरबे टीम गई फाइनल में. पहली बार मेरे ख्याल से मोरबे JWR में शायद खेली है. राजेश फड़के साहब, सनी शेट्टी ने उन्हें स्पॉन्सर किया और पहली बार वो फाइनल में गई है. यह नसीब भी उनका अच्छा है, दिन भी अच्छा है. मेहनत है मोरबी टीम की, क्योंकि 10+ ट्रॉफी मैच 2 महीने में जीतना इतना आसान नहीं है. कई टीमों का खाता भी नहीं खुला ट्रॉफी जीतने का. कई टीमें इंतज़ार कर रही है. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटे टीम पिछले हफ्ते एक ट्रॉफी जीती है 60 दिनों के बाद. जब भी कोई टीम पहली ट्रॉफी जीतती है तो बहुत खुशी होती है उन्हें. लास्ट ओवर लेके नमित पाटिल आएंगे. ऑलराउंडर खिलाड़ी है. नवी मुंबई तुर्बे टीम का हुकुम का इक्का है. लास्ट ओवर हल्की हाथों से इनसाइड आउट के लायक, वो पॉइंट पे डीप बैकअप पॉइंट के फील्डर आएंगे, बैकअप देंगे वहां पर. 2 मुकम्मल हुए और टीम पहुंचे 35 पे. कानपुली सोच रही कि 50 तक पहुंचना है. अगर ये 50 तक पहुंचेगी तो गेंदबाजी में तीनों मैच जीता है इन्होंने, वही बॉलिंग अटैक वापस प्रेजेंट करेगी. 35 लॉस ऑफ 2. 21 पे खेल रहे रोहित पाटिल और गेंदबाजी आप देख रहे कानपुली के सुधीर, आदेश मते, चेतन पाटिल, करण पाटिल. ये फैबुलस 4 गेंदबाज है. जरूरत नहीं थी लेकिन कोशिश अच्छी है. बैकअप था वहां पे शॉर्ट पॉइंट पर. 1 मुकम्मल, 2 के लिए भाग रहे, रन आउट. रोहित पाटिल का खेल समाप्त है. सिंगल मिलेगा. 36 पे गिरा है तीसरा विकेट. 2 गेंदों का खेल समाप्त है. नमित को मिला पहला विकेट, टीम को मिला है तीसरा विकेट. 36 रनों पर. गेंदें बची है मात्र 4. लास्ट ओवर JWR ट्रॉफी का सेमीफाइनल 2 का मुकाबला. आज 4:50 में पहली गेंद फेंकी गई. अब 1:39 समाप्त हुए और लगभग देखा जाए तो फाइनल का मुकाबला जब समाप्त होगा तो मेरे ख्याल से 2:30 के नज़दीक यहाँ पर बच सकते. 36 लॉस ऑफ 3. अश्विन पाटिल हमें बता रहे कि जो फाइनल का मैच है JWR का 3 ओवर का मात्र खेला जाएगा. सरप्राइज गिफ्ट है मालिका वीर के लिए, जो अभी तक सरप्राइज ही है. मयूर मते गेंदबाजी बल्लेबाजी मार्ग पर है. 36 पे 3. चार गेंदों पे 24 भी बन सकते. 4 छक्के. नमित पाटिल है ये मिस्टर हेलीकॉप्टर मैन. नमित पाटिल का वो स्ट्रोक मैंने देखा था TDPL में, शॉट ऑफ द TDPL रहा था वो हेलीकॉप्टर
सामने की दिशा में 36 पे 3। तुर्बे टीम में अलग जोश आपको देखने मिला है, संदेश, जज्बा, गुलाबी ठंडी में। 3 गेंदे बचे लास्ट ओवर में। लॉफ्ट करना चाहते, ग्राउंड शॉट मिड विकेट पे, फील्डर है, एक भागे, निकल लेंगे मौका। 37 रन बन गए, 2 गेंद आखिरी बचे। सेमीफाइनल 2 और सेमीफाइनल 1 में 50 के ऊपर रन बने थे, मोरबी जीती। और सेमीफाइनल 2 क्या फिर से एक लो स्कोरिंग का मैच होगा जहां पे कानपुली गेंदबाजी की ताकत दिखाएगी? क्या वो नजारा कानपुली के लिए वापस आएगा? 2 गेंद बची है, 37। दिशाहीन है, वाइट बॉल है, 38, 38 बन गए। पहले मुकाबले में 45 बचाए थे 5 ओवर में। वापिस एक बड़ा संघर्ष गेंदबाजों के खाते में होगा इस मुकाबले में। 38, सेमीफाइनल 2 जहां पे जीतने वाली टीम जाएगी फाइनल, जिसका मोरबे इंतजार कर रही है। बेहतरीन, क्या कमाल की गेंद है ये। हैंड रोटेशन में फंसा रहे बल्लेबाज को, लगता है कि गेंद आगे पिचिंग लाइन होगी, लेकिन वो बाउंस रही। लास्ट बॉल, इट्स अ डॉट। टारगेट सेट बॉल। सेमीफाइनल 2 में कितने रन चाहिए तुर्बे को चेसिंग के लिए और फाइनल में जाने के लिए? टारगेट सेट बॉल, फुल टॉस, ऑन साइड पे फील्डिंग अच्छी है, रोका, स्टॉप किया, 2 मुकम्मल हुए। चलिए पहला सत्र समाप्त हुआ। इस ओवर में रन आए 7। 4 ओवर का खेल समाप्त है। 40 पे 3 विकेट गिरे। जीत के लिए चाहिए 41 आने वाले 24 गेंदों पर ओम साई तुर्बे को। बॉलिंग समरी को स्क्रीन पर यहाँ पर देखा जाएगा किस गेंदबाज ने सेमीफाइनल 2 में रन दिए हैं। अभी थे पहले गेंदबाज 16, पहले ओवर में 16 थे कानपुली के। मुझे लगा कि ये 60 तक पहुंचेगी, लेकिन राकेश ने एक ओवर में 6 दिए कमबैक। भाविन पाटिल ने 11 दिए, नमित पाटिल ने 7। भाविन पाटिल को 2 सफलता मिली है। आदेश चेतन का विकेट, निखिल नॉट आउट 2 पे, मयूर मते नॉट आउट 1 पे। अधिकतम स्कोर था रोहित पाटिल का जो रन आउट हुए 22 पे, चेतन पाटिल है 14। रोहित पाटिल चेतन पाटिल बंधु की पार्टनरशिप लगभग थी 36 रनों की 19 गेंदों पे। एक्स्ट्रा में 1 रन आए, 4.0, 14 लॉस ऑफ 3। आद्विक एंड प्रिंसी 11 कावदेवी, JW ट्रॉफी सेमीफाइनल 2 ओवले मैच नंबर 9। तो 41 का टारगेट है। फिर से एक बार आइए कमेंट्री बॉक्स में सुनते हैं 40+ लेजेंड कमेंटेटर रिवॉल मात्रे सर, मैन फ्रॉम ओवले। थैंक यू। चला मॅचला करूया सुरुवात. उत्तरार्ध पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहिलं तर 40 धावा काढल्या गेल्यात. 41 धावांचं लक्ष्य ठेवलंय समोर. हे आव्हान असेल अद्विक अँड प्रिन्सी गावदेवी कानपोली संघानं ठेवलेलं आव्हान ओम साई तुर्बे संघासमोर. 41 धावांचं आव्हान. चला सलामीची जोडी मैदानाने आली. क्षेत्ररक्षण सजवा. बॉल बॉय अद्वैत.
चला आमचा बॉल बॉय कंटिन्यू तुम्हाला चेंडू देईल बघा. अद्वैत एवढ्या रात्रीमध्ये खूप छान काम करतोय बॉल बॉयच्या भूमिकेत. चला लवकर एक फायनल अजून खेळवायची आहेत. चला सेमी फायनल सेकंड कोण जाणार फायनल मध्ये, कोण खेळेल स्वर्गीय रामदास शेठ फडके प्रतिष्ठान मोरबे टीमच्या अगेन्स्ट येणारा काल या मॅच मधला सांगणार आहे. चला गेम इज ऑन, लेट्स प्ले. थोडीशी घाई करा, नंतरचा सामना 3 ओव्हरचा खेळला जाईल, त्यामुळे घाई करावी लागेल. फर्स्ट बॉलर आदेश मते पहिलं षटक घेऊन येतोय. बॅट्समन साठी नमितनं हवेमध्ये लॉफ्ट केलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक. सेकंड अटेम्प्टला प्रीतम टिपतोय झेल. पहिस्ट विकेट डाऊन, पहिलीच सफलता. नमित पाटील खरं तर पहिल्या मॅचमध्ये ज्या पद्धतीनं पहिल्या दिवसामध्ये अर्धशतक झळकवणारा हा फलंदाज हो झेल बघितला तर प्रीतमच्या हातातून निसटला होता. सेकंड अटेम्प्टमध्ये हा त्यानं प्रॉपर कलेक्ट केला हा झेल. गोल्डन डकचा शिकार मात्र झालाय नमित पाटील. न्यू बॅट्समन राहुल कांबळे मैदानात येतोय. ओम साई तुर्बे टीम त्यांच्या अगेन्स्ट अद्विक अँड प्रिन्सी गावदेवी कानपोली असा हा मॅच आपण पाहतोय. खरं तर हा सेकंड सेमीफायनलचा सामना आहे. कोणता संघ मोरबे टीमच्या अगेन्स्ट खेळेल ओ ब्लॉक मध्ये बॉल फेकला देश. चॉकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला, तिथे मात्र एक सिंगल आली आहे. धावांचं आव्हान ठेवलं 41. 4 ओव्हर 41 धावा. हवामान थंड आहे, थंड वातावरणामध्ये खरं तर आता जास्तीत जास्त लॉंग हिट पाहायला मिळत नाही. याच अनुषंगानं खरं तर कुठेतरी मैदानावर भूषण पाटील ही रणनीती आखेल, सिंगल डबल खेळेल की मोठा लॉंग हिट खेळेल, हे सारं तुम्हाला चित्र पाहायला मिळेल या मैदानावर. भूषण पाटील येतोय. कमलेश चव्हाण यांच्याकडनं भूषण पाटीलसाठी पारितोषिक आले. 3 बॉल 3 षटकार टोकले तर 3000 प्रोत्साहन दिले जाते मैदानाच्या आतमध्ये भूषण पाटीलसाठी. आउटसाइड ऑफ स्टंप गतिवान चेंडू तुम्हाला, अगदी वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला आणि तोही आउटसाइड ऑफ स्टंपला ब्लॉक हॉल पद्धतीनं. कमलेशी दादांनी लावलेलं पारितोषिक भूषण पाटीलसाठी लगातार 3 षटकारांसाठी 3000. हे मोटिवेशन असतं प्रत्येक खेळाडूला आपल्या समर्थकांकडनं. बॅटची येणारी एज अगदी लागली होती, परंतु यष्टीरक्षक तेवढाच तेजस, हुशार, चालाक, चांगला चेंडू अडवतोय आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉलची समाप्ती. यष्टीरक्षक बघा किती दूरवर आहे, याचाच अर्थ आदेशमतीचा तीव्र वेग, वेगवान गोलंदाजी आणि त्या वेगाच्या मुलं विकेट किपर देखील चेतन दूरवर पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल आदेश. ओ पुन्हा एकदा हा सरळ कव्हर ड्राईव्ह केला होता. शॉर्ट लिमिट ऑफ कडे क्षेत्ररक्षक उभा होता. सिंगल मिळते. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावते, जाऊन पोचते ती फक्त 2 या आकड्यावर. अगदी चांगली गोलंदाजी होती आदेश मतेची, सुरुवात चांगली करतोय पहिल्याच ओव्हरमध्ये. ओम साई तुर्बे टीमला थांबवलंय. अक्षरशः अवघ्या 41 धावा आहेत, परंतु कानपोली संघाची जी गोलंदाजी आहे ना, गोलंदाजीची धार भेदकतात तिखट मारा पाहायला मिळतोय. मागे ठेवला थोडासा आणि वेगही वापरला. चेंडू झपकन निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 धावा फक्त धावफलकावर आणि 1 गडी बाद.
चांगली गोलंदाजी. संपूर्ण दिवस आणि रात्र डे नाईट फॉर्मॅटमध्ये आज मात्र कानपुले टीमनं गोलंदाजीच्या जोरावर जास्तीत जास्त सामने आपल्याकडे झुकवलेत. बघा 41 धावांचं हे छोटं सामना आणि खास करून टॉस जिंकल्यानंतर ते सर्वप्रथम बॅटिंग घेताना दिसले. म्हणजेच त्यांनी त्या मैदानाचा आढावा घेतला, विकेट खेळपट्टीचा पूर्ण अभ्यास केला आणि त्याच कारणानं टॉस जिंकल्यानंतर सातत्यानं बॅटिंग घेत समोरच्या संघाला अगदी डिफेन्स धावा करण्यास त्यांच्या गोलंदाजांनी खूप चांगली परिश्रम घेतला आणि डिफेन्स धावा करतानाही पाहिलात. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धावा आल्यात. आता 18 बॉल आणि 39 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 39 धावा. गोलंदाज येतोय करण पाटील, फास्टर बॉलर. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आहे, पूर्ण जकडून ठेवलेत या नवी मुंबई संघातील. खरं तर आपण पाहतोय नवी मुंबई परिसरातील ओम साई तुर्बे संघ भूषण पाटीलच्या संघाला फलंदाजांना जकडून ठेवण्याचं काम केलंय. परंतु इथून आता लॉंग हिट मारावे लागतील. आव्हान थोडा कठीण होत चाललाय. शॉर्ट पिच कव्हर ड्राईव्ह केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, थोडासा चाचपडलाय परंतु थांबवलंय भूषणने समोरच्या फलंदाज राहुल कांबलेला. आज नमितची बॅट एकदम पाहिजे अशी पाहायला मिळाली नाही. पहिल्याच बॉलवर तो विकेट, कारण 2 मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती नमितनं. तिन्ही सामन्यामध्ये नमित त्याची बॅट अगदीच चमकताना पाहायला, म्हणजे चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. रिव्हर्स मारतो, इथे थोडासा सुधीर मिस झालाय आणि सरळ चेंडू गेला लॉंग स्टॉप एरिया आणि तिथे मात्र येतोय 4 धावांसाठी चौकार. चौकारानं संघाची धावसंख्या 7 या आकड्यावर. चेंडू आणि धावांचं अंतर येणारे 15 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता निर्णायक विजयाकरता. आणि हा वेगानं, तीव्र वेगानं आणि अगदी वेगावर स्वार होऊन हा करण गोलंदाजी करत असतो. प्रत्येक मॅचमध्ये त्याची गोलंदाजी खूप बहरताना तुम्हाला पाहायला मिळते. गणेश पाटील कानपुले टीमला बिग सपोर्टिंग करत असताना ही मंडळी देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. फुलटॉस बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, चेंडू जातोय वेगानं, 1 बाउन्स सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या धावफलकावर एकूण 11, 1 गडी बाद 11. आता चेंडू आणि धावांचं अंतर अजूनही 30 धावांची आवश्यकता. 30-30, 13 बॉल. रिव्हर्सिव्ह परंतु चेंडू बघा अगदी सिली मिड ऑफ कडे जातोय. एक धाव पूर्ण, दुसरी घेण्याचा प्रयत्न नाही. चांगली फेकी गेली, एकच धाव मिळेल. एका धावेनं धावफलकामध्ये थोडेसे बदल पाहायला मिळते. आता 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. बरीच मंडळी आज अजूनही, म्हणजे खास करून कानपोले आणि तुर्बे मोरबे या संघांना पाठीराखे भरपूर प्रमाणात आज पाहायला मिळतात मैदानावर. अनिल पाटील, गणेश पाटील ही मंडळी देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत करू. त्यानंतर आपण बघितलं तर सुजित पाटील असतील, परेश पाटील, A1 जोडी. चेतन पाटील
तिसरं षटक घेऊन येतोय. खोलवर पद्धतीचा बॉल शॉर्ट पॉइंटला पंचांचा इशारा येतोय लेग बाईस आणि या लेग बाईसच्या इशाऱ्यानं अजून एक धाव मिळते. आता आव्हान कठीण होत चाललंय ओम साई तुर्बे टीमला. आता हे आव्हान डोई जड झालं, अक्षरशः आता नाकी नऊ आले असं म्हणावं लागेल, कारण 11 चेंडू आणि 28 धावा. भूषण पाटीलला आता इथून काहीतरी चमत्कार करावा लागेल. बिग बॅटल, एका बाजूला चेतन पाटील, दुसऱ्या बाजूला भूषण पाटील, दोन्ही मातब्बर खेळाडू, एक नवी मुंबईचा सितारा, एक MIDC परिसरातील सितारा. हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळतंय. हो सरळ खेळला आहे वाईडिश लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही, दूरवर होता हा कॅच. मात्र तिथे 2 धावा पळून काढतायत. 2-2 धावा करत करत थोडासा सामना जवळ आणण्याचा प्रयत्न केला जातोय भूषण पाटील आणि त्याच्या सहकार्याकडनं. 10 चेंडू आणि आता निर्णायक विजयासाठी 26 धावा. 10 बॉल्स 26 रन्स. वाईड बॉल, अतिरिक्त एक्स्ट्रा रन. 10 चेंडू 25. चेतन पाटील गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. 10 ते 12 पावलांचं स्टार्ट. पंचांना पार करून चेंडू फेकेल. समोरनं चेंडूला फिरवलाय आणि तिथेच नेमकाच मात्र हा मिस झालाय. स्विंग अँड मिस. कमलेश चव्हाण मात्र मोटिवेशन देतोय भूषणसाठी, प्रोत्साहन करतोय की 3 षटकार मारले तर 3000 आणि तुर्बेळ संघ जिंकला तर 5000. अडबा पाटणं खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल आले आहे. मगाशी देखील आपण बघितलं तर आर्या ओल्याच्या सागर गायकवाडला खूप मोटिवेशन मिळत होतं. 10,000चं बक्षीस लावलं. त्यानंतर सागरनं मग सुरुवात केली होती षटकार ठोकायला, चांगलं प्रयत्न केलं होतं. आव्हान मात्र मोठं होतं, समोर भरपूर धावा होत्या. इथे 41 धावा आहेत, परंतु त्यांचा 41 धावांचा पाठलाग करताना देखील थोडीशी दमछाक झाली या तुर्बे टीमची. 8 बॉल 24 धावा उरल्यात. 8 चेंडू 24 धावा. हो स्लोवर बॉल, थोडासा कन्फ्यूज बीट झाला बॅट्समन. एक सिंगल आली आहे. आता समीकरण बदलतंय, कठीण समीकरण. 7 चेंडू 23 धावा. थंडगार वातावरणामध्ये गुलाबी हवा मैदानाच्या सभोवताली. खरं तर हे आपण पाहतोय निसर्ग आणि त्या सानिध्यामध्ये मैदानाच्या बाजूला आपण अजूनही प्रेक्षक, दर्दी प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं स्वागत करूया. प्रयत्न करतोय भूषण, बॅटच्या पाट्यात येत नाही, ते मात्र डायरेक्ट हिट. फलंदाज होईल धावबाद. आता ही धाव देखील मिळाली नाही. अर्थातच 6 चेंडू आता उरलेत, 23 धावा. कठीण आव्हान आहे. आणि इथे आता अद्विक अँड प्रिन्सी गावदेवी कानपोली संघ खरं तर मजबूत स्थितीत पाहायला मिळतोय. पारडं जड झालंय. ओमसाई तुर्बे संघाला आता 23 धावांचं आव्हान म्हटलं तर फार कठीण संघर्ष उरलंय. प्रचंड संघर्ष करावा लागेल या धावा पूर्ण करण्याकरता. ओमसाई तुर्बे संघ इथून जिंकल्यानंतर त्यांना बक्षीस लावले, परंतु जिंकावं लागेल. फायनलमध्ये जाण्यासाठी जिंकावं लागेल. कमलेश चव्हाण मोटिवेशन देतात तुम्हाला. मी सातत्याने सांगतोय की प्रेरित करण्याचं काम केलं जातोय. अशा परिस्थितीमध्ये 23 धावा होतील का? भूषण पाटीलकडे ती क्षमता आहे. भूषण हा एक अनुभवी खेळाडू आहे. मॅग्निफिसियंट नवी मुंबई सारख्या एका संघातून अनेक वर्ष खेळतोय. मोठ्या टुर्नामेंट्समध्ये खेळतोय. आणि या स्पर्धेतला पहिला षटकार याच भूषण पाटीलनं ठोकला. स्पर्धेतली पहिली अर्धशतक खेळी याच भूषणने केली. त्यामुळे अपेक्षा असेल 6 बॉल 23 धावा.
थोडंसं प्रेशर सुधीर पाटीलवर आलंय की काय. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर फेकलाय वाईड बॉल. 6 चेंडू 22 धावा. आता 3 षटकार टोकले भूषणनं तर 6000. गरज पण आहे. कमलेश चव्हाण तुम्हाला प्रोत्साहित करतायत. 6 बॉल 22 धावा. गोलंदाज सुधीर पाटील पुन्हा एकदा पंचांना पार करून गोलंदाजी करतोय. खोलवर पाद्यचा बॉल. बघा ही सुधीरची ओळख आहे, अनुभव आहे प्रचंड आणि अनुभवाच्या जोरावर तो प्रत्येक मैदानावर कामगिरी करतोय. मागच्या मॅचमध्ये देखील मैदान षटक फेकलं होतं. सुधीर निर्धाव षटक फेकण्याचा विक्रम या मैदानावर करणारा हा खेळाडू. परंतु समोर दिलाय लॉफ्ट स्ट्रोक. फटका फसलाय मात्र. इथे मात्र फलंदाज होतोय भूषण पाटील. झेल बाद. आव्हान कठीण होत चाललंय अक्षरशः आता. परंतु लॉफ्टेड स्ट्रोक केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये फ्लॅट मध्ये. ज्या बॅट्समन रोहित पाटीलनं मागचा सामना जिंकून दिला होता तो आल्या क्षणाला षटकार ठोकतोय. डेफिनेटली इथे कुठेतरी मी म्हणेन भूषण पाटील या त्यांच्या संघानं चूक केली की काय. ज्या फलंदाजानं मागचा मॅच जिंकून दिला होता, निसटता विजय त्यानं संपादित करून दिला होता, त्या रोहितला किती मागे ठेवलाय बघा. नमितचा भाऊ अगदी 5व्या क्रमांकावर या ठिकाणी बॅट्समन आलाय. 3 चेंडू आणि 16 धावा. येणारे 3 चेंडू 16 धावांची आवश्यकता. रोहित पाटील एक षटकार ठोकलाय. त्याच्याकडे क्षमता आहे, सामर्थ्य दाखवत असताना. समोर दिला हा स्ट्रेट ड्राईव्ह. एक सिंगल आली आहे. दुसरी धाव घेतली जाईल का. स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला जाईल का गे. आणि डेफिनेटली तिथे प्रयत्न पूर्ण झालाय. परंतु आव्हान इथे मात्र अक्षरशः आता कठीण येऊन ठेवलाय. 2 चेंडू 14 धावा. त्याला मोरबे टीमचा कॅप्टन लगेच इथं उपस्थित राहायचे. इथे फटका फसला. लिजेंड प्लेअर, अजून एक लिजेंड कानपुले टीमचा विलास पाटील टिपटो जेल. त्याचंही कौतुक करूया. अनेक वर्षांपासून तोही खेळतो या कानपुले संघात. मोरबे टीम कॅप्टन. चला या एक बॉल फक्त राहिलाय. धावत या. आणि अशा परिस्थितीमध्ये सामना जिंकतोय तो म्हणजेच अद्विक अँड प्रिन्सी गावदेवी कानपोली संघ गोस्ट फायनल. चला दोन्ही टीमचे कर्णधार या. यस थँक्यू. लास्ट मॅच 2 शतक 12 चेंडू. अंपायर कॅच आउट आहे ना, इथे नोंद करायला लागेल. यस कॅच आउट. आदेश पांडव. चला मोरबेचा कॅप्टन आलाय. कानपुले टीम सुधीर पाटील कॅप्टन पाठवा पहिले. सुधीर पाटील या तुम्ही. सो मेगा फायनल मॅच कानपुले वर्सेस मोरबे. रिवॉल्व सर प्लेयर ऑफ द मॅच अनाउन्समेंट करायचे. प्लेयर ऑफ द मॅच
for the semi-final. Abhinandan team Kanpoli go to mega final. And Morbe, MIDC, ND विभाग दोन संघ पुढे गेलेत फायनलमध्ये. JWR चषक आणि OPT विभाग म्हणजे ओला पारगाव दापोली या विभागामध्ये दोन संघ शेवटच्या मॅचमध्ये नशीब आजमावतील आणि कोणता संघ ठरेल चॅम्पियन. टॉस पहिला करून घेऊ आणि या सामन्यातला सामनावीर घोषित तर करूया. रोहित पाटील मॅन ऑफ द मॅच. प्रतीक पाटील यांचे वडील जगन्नाथ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते